नमस्कार मंडळी, आरंभ या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करते। मंडळी, जून महिना लागताच सर्वांना आस लागते ती आषाढी वारीची। पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भक्त दरवर्षी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात पायी यात्रा करतात। भगवा पताका फडकवत भक्तिभावाने या वारीत महाराष्ट्राच्या विविध भागातून संतांचा पालखी सोहळा संपन्न होत असतो। यंदा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान दिनांक 18 व 19 जून 2025 रोजी देहू आणि आळंदी येथून होणार आहे। तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक काय असणार आहे हे जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान हे गुरुवार दिनांक 19 जून रोजी आळंदी येथून रात्री 8 वाजता होणार असून रात्रीचा मुक्काम हा गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे असणार आहे। त्यानंतर शुक्रवार दिनांक 20 जून रोजी आळंदीवरून पालखी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे। 29 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण केल्यानंतर रात्रीचा मुक्काम हा भवानी पेठ पुणे येथे होणार आहे। दिनांक 20 आणि 21 जून रोजी मुक्काम हा पुणे येथेच असणार आहे। त्यानंतर रविवार दिनांक 22 जून येथून पुणे येथून पालखी निघणार आहे आणि 32 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पालखी दिनांक 22 आणि 23 जून रोजी सासवड येथेच असणार आहे। त्यानंतर दिनांक 24 जून वार मंगळवार रोजी सासवड येथून पालखी निघणार आहे आणि 16 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्री जेजुरी येथे मुक्काम असणार आहे। त्यानंतर बुधवार दिनांक 25 जून रोजी जेजुरी येथून पालखी निघणार आहे। 12 किलोमीटरचा प्रवास करून रात्री वाल्हे येथे मुक्काम असणार आहे। त्यानंतर गुरुवार दिनांक 26 जून रोजी वाल्हे येथून पालखीचे प्रस्थान होऊन नीरा येथे श्रींचे निरास्नान होणार असून त्यानंतर 20 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्रीचा मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे। त्यानंतर शुक्रवार दिनांक 27 जून रोजी पालखी लोणंद येथून निघणार आहे आणि चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे। अशा प्रकारे 8 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्री तरडगाव नगरीत मुक्काम असणार आहे। त्यानंतर शनिवार दिनांक 28 जून रोजी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान फलटणकडे असून 21 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्रीचा मुक्काम फलटणमध्ये असणार आहे। त्यानंतर रविवार दिनांक 29 जून रोजी पालखी फलटणमधून निघणार आहे। 18 किलोमीटरच्या प्रवासानंतर रात्री बरड येथे मुक्काम असणार आहे। त्यानंतर सोमवार दिनांक 30 जून रोजी बरड येथून पालखी निघणार आहे आणि 21 किलोमीटरचा प्रवास करून रात्रीचा मुक्काम हा नातेपुते येथे असणार आहे। त्यानंतर मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी पालखी नातेपुते येथून निघणार आहे आणि पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण असणार आहे। 18 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्रीचा मुक्काम हा माळशिरस येथे असणार आहे। त्यानंतर बुधवार दिनांक 2 जुलै रोजी माळशिरस येथून पालखी निघणार आहे। नंतर खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे। 19 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करून पालखी वेळापूर येथे मुक्काम करणार आहे। त्यानंतर गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी वेळापूर येथून पालखी निघणार आहे आणि ठाकरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे। 21 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्री पालखी भंडी शेगाव येथे मुक्काम करणार आहे आणि शुक्रवार 4 जुलै रोजी भंडी शेगाव येथून पालखी निघणार आहे आणि
बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे गोल रिंगण आणि चौथे गोल रिंगण होणार आहे. 10 किलोमीटर प्रवासानंतर पालखी वाखरी येथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 5 जुलै रोजी वाखरी येथून पालखीचे प्रस्थान होणार असून त्यानंतर पादुकांजवळ आरती आणि उभे तिसरे रिंगण होणार आहे आणि 5 किलोमीटरचा प्रवास करून पालखी पंढरपूर येथे विसावणार आहे. यानंतर 4 दिवस पालखीचा मुक्काम हा पंढरपूर येथेच असणार आहे. दिनांक 6 जुलै वार रविवार रोजी देवशयनी आषाढी एकादशी असणार आहे. आषाढी एकादशीच्या पुढे 10 जुलै पौर्णिमापर्यंत दिंडीचा मुक्काम हा पंढरपूर येथे असणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी गोपालकाला व त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास हा सुरू होणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. जर व्हिडिओत काही चुका असेल तर नक्की माफ करा आणि सर्व वारकऱ्यांसाठी एकदा रामकृष्ण हरी अशी कमेंट करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी.